मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची केवायसी चुकली आहे, ज्या बहिणी केवायसीसाठी राहून गेलेल्या आहेत, ज्यांची केवायसीच झाली नाही किंवा मग ज्यांची केवायसी झाली सक्सेसफुलसुद्धा मेसेज आला आणि तरीसुद्धा त्यांना लाभ आला नाही, तर या सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की लाडकी बहीण केवायसीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्जसुद्धा त्याचा आलेला आहे. आता अर्जाचा नमुना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला जो काही अर्ज आहे तो कसा भरायचा आहे आणि त्याचबरोबर हा जो काही अर्ज आहे तुम्हाला कोठे द्यायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी देवानंद गवांदे. आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की केवायसीसाठी खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी धरणे आंदोलनसुद्धा केलेले आहेत, वेगवेगळ्या रूपाने चक्का जामसुद्धा केलेला आहे आणि सर्व जे काही महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय आहेत त्या कार्यालयाला घेरावसुद्धा दिलेला आहे. आणि म्हणूनच शासनाला दखल घेऊन तुमची जी काही केवायसीची प्रक्रिया आहे ती डबल पुन्हा चालू करावी लागली आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे तुम्हाला माहीतच आहे की 26 जानेवारी च्या नंतर 26 जानेवारी 2026 नंतर ही प्रक्रिया चालू झालेली आहे. आता जर तुम्हाला हे काही अर्ज आहे हा भरता येत नसेल किंवा मग तुम्हाला माहीत नसेल तर हा अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की केवायसीची जी प्रक्रिया आहे अंगणवाडी सेविकाताई यांच्या मार्फत होणार आहे आणि केवायसी ऑनलाईन होणार नाही आहे, मोबाईलवर होणार नाही आहे, तर प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत अंगणवाडी सेविकाताई तुमच्या घरी येऊन किंवा मग तुम्हाला तिथं जावं लागणार आहे. तर शासन आदेश तर असे आहेत की तुम्हाला स्वतः अंगणवाडी जाऊन तुमचे जे काही कागदपत्र आहेत योजनेशी संबंधित ते तुम्हाला न्यायचे आहेत आणि कागदपत्र कोणते न्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ती कागदपत्र घेऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे अंगणवाडी ताईंकडे आणि त्यांच्याकडे जाऊन तुमचं जे काही फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे, त्याचबरोबर कागदपत्र त्याला लावायचे आहे आणि अशा प्रकारे तुमची निकषांची पडताळणी होणार आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकाताई यांना आदेश तर दिलेले आहेत परंतु मधामध्ये त्यांनी हे काम करण्यास नकार दिला होता आणि होऊ शकते की तुम्हालासुद्धा ते नाही म्हणतील, परंतु त्यांनी जर नाही म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे पुढे हे सुद्धा सांगणार आहे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही प्रकल्प कार्यालय आहे, महिला व बाल विकास जे काही कार्यालय आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज देऊ शकता. आणि हे जे कार्यालय आहे तहसील कार्यालयाजवळच असते, तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी करून हा अर्ज तुम्ही देऊ शकता. तुमच्या गावात अंगणवाडी नसेल तरीसुद्धा तुम्ही जो काही हा अर्ज आहे किंवा मग आपले जे कागदपत्र आहेत ते तुम्ही तहसील कार्यालयावर तुमचे जे काही तालुका असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसील कार्यालयावर जे काही महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं ऑफिस असते तिथं जाऊन तुम्ही हा अर्ज देऊ शकता. जिल्ह्याच्या ठिकाणी तर जिल्ह्यामध्येच प्रकल्प अधिकाऱ्यांचं कार्यालय असते तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज देऊ शकता. तर आता अर्जाचा नमुना बघून घ्या आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि तुम्हाला काय काय भरायचं आहे, कसं भरायचं आहे, कागदपत्र कोणते लागणार आहेत हे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हा अर्ज नमुना आहे आणि इथं तुम्ही बघू शकता विनंती अर्ज हेडिंग लिहिलेलं आहे आणि दिनांक लिहिलेले आहे. तर या दिनांक इथं लिहिलेला आहे, त्यामध्ये तुमची ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार आहात तिथं तुम्हाला त्या दिवसची दिनांक टाकावी लागणार आहे. प्रति बघा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब यांच्या प्रति हा अर्ज देण्यात येणार आहे. तर विषय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत हा विषय आहे या अर्जाचा. आणि खाली अर्जदार आहे तर तुमचं नाव इथं राहणार आहे, तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला अर्जदार याच्या समोर टाकायचं आहे. त्याचबरोबर आधार क्रमांक आहे खाली लिहिला, तर इथं आधार क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली जो काही अर्ज क्रमांक आहे तो सुद्धा तुम्हाला इथं लिहायचा. आता हा अर्ज क्रमांक तुम्हाला तिथं गेल्यावरच माहीत पडणार आहे, कारण की खूप साऱ्या बहिणींचे अर्ज तिथं सबमिट झाले असतील. तर तुमचा अर्ज हा क्रमांक कोणता आहे हा तिथं जाऊन तुमचं तिच्या रजिस्टरवर जाऊन तुम्हाला तो देण्यात येणार आहे. तो क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर पत्ता, तुमचा गावचा पत्ता, तुम्ही कोणत्या गावात राहता, कोणत्या नगरमध्ये राहता, तो पूर्ण पत्ता इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर खाली बघा काय लिहिलेलं आहे, महोदय मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची लाभार्थी असून माझा लाभ दिनांक, आता खूप साऱ्या बहिणींचा लाभ जो आहे हा नोव्हेंबरपासूनच बंद झालेला आहे, तर नोव्हेंबरची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. तर नोव्हेंबरपासून बंद झाला आहे. मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे असून मी या योजनेत पात्र आहे.
तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करत आहोत. आणि खाली इथं बघा ठिकाण, इथं ठिकाण लिहायचं आहे तुमचं. जो कोणचं तहसील असेल तर तहसीलचं, तुम्ही जर तहसीलमध्ये अर्ज देणार असाल तालुक्याच्या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे, तर तिथचं ठिकाण लिहायचं आहे. तुमचं गावात जर अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही अर्ज देणार असाल तर तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे. किंवा मग जिल्ह्यामध्ये येऊनसुद्धा तुम्ही अर्ज देऊ शकता, तर जिल्ह्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. किंवा मग तुम्हाला तुमचं गावाचंच नाव इथं टाकायचं आहे. तर बघा खाली बघा इथं काय आहे, तारीख आहे. तर तारीख इथं तुम्हाला लिहायची आहे. मोबाईल नंबर तुमचा इथं टाकायचा आहे, जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे आणि तुमच्या बँकेशी लिंक आहे. त्यानंतर इथं बघा अर्जदाराची सही, तर इथं तुमची सही तुम्हाला करायची आहे. आणि आवश्यक कागदपत्र इथं तुम्ही बघू शकता, लाभार्थ्याचं आधार कार्ड, त्याचबरोबर लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड हे सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे. त्यानंतर आहे लाभार्थी TCची झेरॉक्स आणि चौथा आहे रेशन कार्डची झेरॉक्स. तर या प्रकारचे जे काही तुमचे कागदपत्र आहे हे 4-5 हे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. आणि इथं तुम्हाला हा अशा प्रकारचा अर्ज भरून अंगणवाडी सेविका यांना द्यायचा आहे. आणि जर अंगणवाडी तुमच्या गावात नसेल किंवा मग अंगणवाडी सेविका हा अर्ज घेण्यास नकार देत असेल, तर मग तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय असते, तिथं जाऊन त्या अधिकाऱ्यांना तुमचा अर्ज तुम्ही देऊ शकता. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आलेला आहे. आणि तुम्हाला हा अर्जाचा नमुना जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि हा अर्ज तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर भरून तिथं तुम्हाला न्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा अर्ज आलेला आहे. लाडक्या बहिणींची KYC सुरू झालेली आहे. लवकरात लवकर KYC करून घ्या, कारण की वेळ खूप कमी आहे. आदेश असे मिळालेले आहेत की अंगणवाडी सेविकाताई यांनी सखोल चौकशी करून त्याचबरोबर लवकरात लवकर ही पडताळणी पूर्ण करायचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच की आपल्याला असं 8 ते 10 दिवसांचाच टाईम मिळू शकते किंवा मग होऊ शकते की 15 दिवस जास्तीत जास्त टाईम मिळू शकतो. कारण की आधीच 1 महिन्याचा टाईम तुम्हाला दिलेला होता आणि आता मुदतवाढ दिलेली आहे. पण ही कमी दिवसांची मुदतवाढ असू शकते, होऊ शकते 7 दिवसांचीच किंवा मग 15 दिवसपर्यंत याची मुदतवाढ असू शकते. तर लवकरात लवकर या 15 दिवसांमध्ये तुम्ही हा जो काही अर्ज आहे हा लवकरात लवकर पडताळणीसाठी देण्यात यावा. आणि तुमची जी काही KYC राहिलेली आहे ती KYC अशा प्रकारे पूर्ण करून घ्यावी. तर ताईंनो, मी लाडकी बहीण योजनेसंबंधीचे जे काही अपडेट्स आहेत, जे काही बातम्या आहेत, हे सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि अगोदर सर्वात आधी मी मुदतवाढीबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर जे काही मुद्दा आहे तो उचलला होता. बाकी इतर सोशल मीडियावर कुणीही अशा प्रकारचा मुद्दा उचलला नाही, कारण की सर्वजण असेच म्हणत होते की मुदतवाढ मिळणार नाही. परंतु आपण ठाम होतो, आपल्याला माहीत होतं की सरकारला मुदतवाढ द्यावीच लागणार होती आणि सरकारने ती मुदतवाढ दिलीसुद्धा. आणि पुन्हा KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.